सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आव्हाड साहेबांनी जो विषय मांडला तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्याच बातम्या, मी असं म्हणत नाही पेपर खोटं काही छापतं, पण अनेक वेळा त्यांच्याकडे चुकीची माहिती येते किंवा जुनी माहिती येते। आता उदाहरणादाखल आपल्याला मी एक गोष्ट सांगतो की खूपदा काय होतं, क्राइम इन इंडियाचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट 1 वर्ष जुना असतो, कधी तो 2 वर्ष जुना असतो। त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून मी अद्ययावत माहिती जी आहे ती अद्ययावत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। भोंग्याच्या संदर्भात आपण जे सांगितलं ते निश्चितपणे त्यात कोर्टात जायची आवश्यकता नाही, आपण केंद्र सरकारकडे जाऊन त्याच्यामध्ये ॲम्बियंट जी हे आहे काय म्हणतात व्हॉल्यूम ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर जरूर या आठवड्यात आम्ही केंद्राकडे त्याचा प्रस्ताव पाठवू की म्हणजे एकदा मुंबई किंवा महाराष्ट्रातली की जी ॲम्बियंट व्हॉइस लेवल काय आहे ती व्हॉइस लेवल नव्याने मॅप करून आणि त्याच्या आधारावर त्यांनी नियम करावेत अशा प्रकारची विनंती ही निश्चितपणे आम्ही त्यांना करू। कामाठी पुराच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात अमीन पटेलजी आपण नेहमीच आग्रही आहात। मला सांगताना आनंद वाटतो की कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे। त्याचं टेंडर देखील मला असं वाटतं बहुतेक पब्लिश झालं आहे, आता झालेलं आहे। त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी होईल आणि मी आपलं अभिनंदन करतो की राजकीय अनेक वेळा एखादा असा प्रोजेक्ट केल्यानंतर थोडा राजकीय परिणाम आपल्यावर होतो त्याचा, पण आपण भविष्याचा विचार केला, तिथल्या लोकांना योग्य पुनर्वसन मिळालं पाहिजे हा विचार केला आणि म्हणूनच आम्ही देखील या प्रोजेक्टला पूर्णपणे एक समर्थन दिलं आणि ते आपण निश्चितपणे करू। येऊरच्या घोटाळ्याच्या संदर्भात आपण सांगितलं एक स्पेशल ऑफिसर या संदर्भात नेमण्यात येईल आणि त्याला अशा प्रकारचे जे घोटाळे आपण सांगितले त्या संदर्भातली चौकशी ही करण्याकरता सांगण्यात येईल। जमील शेखच्या संदर्भात आपण जे काही एक नवीन त्या ठिकाणी लोक दिले पाहिजेत आपण सांगितलं आहे, तर जरूर आपण त्या ठिकाणी निष्पक्ष अशा प्रकारचे लोक देऊन त्याची जी काही चौकशी आपण नव्याने जे पुरावे आपण देत आहात ते सगळे त्या ठिकाणी पुरावे सोबत घेऊन आणि त्याच्या आधारावर त्या ठिकाणी ही चौकशी होईल, निष्पक्ष चौकशी होईल हे या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी माननीय जयंत पाटील साहेब, मी आपल्या हेतूवरच शंका नाही घेतली, मी कुठे आपल्या हेतूवर, मी तर सांगितलं आपल्या हेतूवर शंकाच नाही माझी। मी असं सांगितलं की अनेक वेळा आपण असा विचार करतो पण मला हे मान्य आहे की आपल्याला क्वालिटी, प्राइस या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त कॉम्पिटिशन झाले पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे। या दृष्टीनं CBC गाईडलाईन्सच्या व्यतिरिक्तही काही अजून गोष्टी पारदर्शिता आणण्याकरता कराव्या लागतील तर ते आपण निश्चितपणे केल्या जातील। दुसरा आपण एक तिथल्या CEOचा विषय CEOचा विषय आपण मांडला। जरूर असं काही ते CEO कोणी आपल्या जवळचे दूरचे किंवा मंत्र्याचे असं काही नाही आहे, पण अनेक वेळा काही लोक चांगलं काम करतात आपण ठेवतो। आता आपल्या लक्षात असेल आपण जेव्हा ते इरिगेशन खात्याचे मंत्री होतात तर त्यावेळेस जे आपले काय ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होते ते रिटायर झाले, पण त्यांनी उत्तम काम केलं होतं। आपल्याला असं वाटतं उत्तम काम करणारा, तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्टवर आपण पुन्हा घेतलं आणि एक्सटेन्शन दिलं। आपण चूक नाही केलं, मी चूक केलंय म्हणतच नाही, तुमच्या हेतूवर शंका नाही, तुम्ही चूक केलं असं म्हणत नाही, पण मी आपल्याला सांगतो की गव्हर्नन्स करताना कधी कधी असं होतं की एखाद्याला एखाद वर्ष जास्त होतं, एखाद्याचं काम एखाद्या मंत्र्याला आवडतं, त्यावेळेस आपण अशा प्रकारचे निर्णय घेत असतो। तर मला असं वाटतं की जरूर पण आपण सांगितलंय, जयंतराव यांनी सांगितलंय, त्यामुळे जरूर त्याच्याकडेही लक्ष घालण्यात येईल। घोषणा। सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की नागपूर येथील विधिमंडळ वास्तूच्या विस्तारांतर्गत नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी विधान भवन लगत शासकीय मुद्रणालय स्थित असलेली उद्योग विभागाची मौजे सीताबर्डी नागपूर येथील भूमपन क्रमांक 1852 येथील 16,182 चौरस मीटर पैकी 9,670 चौरस मीटर इतकी जमीन महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय नागपूर यांच्या कार्यालयीन वापराकरिता
उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महसूल विभागास हस्तांतरित करण्यास नाहरकत देण्यात आली आहे. प्रस्तुत जमीन महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय नागपूर यांच्या कार्यालयीन वापराकरिता प्रदान करण्यासाठी पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. सदर जागा महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता पुढाकार घेऊन अत्यंत कमी कालावधीत हे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय महसूल मंत्री यांचे अभिनंदन करीत असून त्यांचा या बहुमूल्य सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानित आहे. निवेदन. चला गोरे साहेब. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी डोंगरावरील असलेल्या पुरातन किल्ल्याची पुनर्बांधणी करून बळकट रायगड दुर्गाची उभारणी केली. काय महाराजांनी याच रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध स्वाऱ्या आणि विजयांचा साक्षीदार